तळोद्याची M3 इंटरनॅशनल अकॅडमी ऐकलंय का तुम्ही? तिथं मुलांची कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी काहीतरी खास सुरू आहे म्हणे. हो हो, माझ्या वाचनात आलं होतं थोडं. आपल्या माहितीनुसार वेगवेगळे आकार वापरून मुलांची सर्जनशीलता वाढवतात तिथं. हो, आणि यातली गंमत अशी आहे की हा फक्त टाइमपास किंवा खेळ नाहीये, अच्छा. तर मुलांच्या बौद्धिक विकासाला एक प्रकारची गती देण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे नवीन कल्पना सुचवणं, विचारांना चालना देणं, यासाठी हे माध्यम वापरलं जातंय. म्हणजे आकार तर आपण बघतो बालवाड्यांमध्ये वगैरे वापरतातच की. बरोबर. मग या तळोद्याच्या अकॅडमीत असं काय नवीन आहे, काय वेगळेपण आहे तिथल्या पद्धतीत? त्यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे. वरवर पाहिलं तर साधंच वाटेल, पण फरक आहे तो दृष्टिकोन काय आहे यात. म्हणजे इथं फक्त आकार ओळखायला किंवा चित्र काढायला नाही शिकवत आहेत. अच्छा. मुख्य भर कशावर आहे तर एका साध्या आकारातून किती वेगवेगळ्या अगदी अनपेक्षित कल्पना येऊ शकतात मुलांच्या मनात. समजा मुलांना फक्त एक त्रिकोण दिला आणि विचारलं यापासून काय काय बनवू शकाल. कोणी म्हणेल घर, कोणी डोंगर, पण कोणीतरी आईस्क्रीमचा कोन म्हणेल किंवा पक्षाची चोच.